नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रियांका टीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सर्वात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ते म्हणजे की टॅट एक्झामचे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यार्थी होत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सी-टेट डिसेंबर क्वालिफाय आहे अशा विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत की डिसेंबर सी-टेट क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना सी-टेट पासिंग इयर आणि मन टाकताना अडचण निर्माण होत आहे. तर यामध्ये तुम्हाला इयरच्या ऑप्शनमध्ये फक्त 2024पर्यंतच दिलेला आहे. तर 2025ला डिसेंबर सी-टेटचा रिझल्ट लागला आहे, तर 2025 येत नाही, तर आपण तिथे काय टाकायचं हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांना सांगते की सी-टेट डिसेंबरचे विद्यार्थी टॅट एक्झामसाठी सर्व क्वालिफाय आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी 2025 तिथं येत नसेल तर पहिल्या म्हणजे जानेवारीच्या पहिल्या महिन्यात तुमचा सी-टेटचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. तर सर्वांनी तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पासिंग इयरमध्ये 1 जानेवारी 2024 टाकायचा आहे. 2025 तिथे अवेलेबल नाही, तर सर्वांनी 2024 मेन्शन करायचं आहे. कारण वरती एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये वरती डेट मेन्शन केली आहे की आपल्याला 1/4/2025पर्यंतचे सर्व डॉक्युमेंट हवे आहे. तर हे त्यांच्याकडूनच 2025 इथे दाखवण्यात आलेलं नाही. तर त्यामुळे आपण सर्वांनी 2024चंच डेट तिथे टाकावी. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.